उमा टॉकीज परिसरातील नागरिकांच्या घरात दूषित आणि अळी मिश्रित पाणी येत असल्याची घटना बुधवारी उघडकीस आली होती। याची माहिती मिळताच महापालिका पाणी पुरवठा विभागाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। त्यामध्ये विजय गुरव यांची वैयक्तिक पाणी कनेक्शनची पाईप ड्रेनेजमध्ये फुटल्याने हे दूषित पाणी येत असावं असा निष्कर्ष महापालिकेने काढलाय। गुरव यांनी संबंधित पाणी पाईप दुरुस्त करावी किंवा नवीन पाईप घालावी अशी नोटीस गुरव यांना देण्यात आली आहे। कोल्हापूर शहरातील उमा टॉकीज परिसरातील एका गल्लीत गेल्या 15 ते 20 दिवसांपासून गढूळ पाणी येत आहे। या पाण्यामध्ये चक्क आळे आणि कीटक असल्याची तक्रार इथल्या रहिवाशांनी बुधवारी केली होती। याबाबत बी न्यूजमध्ये वृत्त प्रसारित होताच पाणी पुरवठा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। त्यामध्ये विजय गुरव यांची वैयक्तिक पाणी कनेक्शनची पाईप ड्रेनेजमध्ये फुटल्यानं हे दूषित पाणी येत असावा असा निष्कर्ष महापालिकेनं काढलाय। याबद्दल गुरव यांना संबंधित पाणी पाईप दुरुस्त करावी किंवा नवीन पाईप घालण्याची नोटीस देण्यात आली आहे।